नमस्कार, NDM महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत. मी धैर्यशील ढगे. माजलगाव तालुक्यातील पात्रूड येथे विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. पात्रूड जिल्हा परिषद शाळेमध्ये 10 लाख रुपये खर्चाच्या नवीन खोलीचे भूमिपूजन जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती जयसिंग भैया सोळंके यांच्या हस्ते करण्यात आले. याच कार्यक्रमात माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या सौजन्य निधीतून तसेच जिल्हा परिषद विकास काम निधीतून पात्रूड सर्कलमधील विविध ठिकाणी तब्बल 90 लाख रुपयाच्या विकास कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने जयसिंग भैया सोळंके यांचा सत्कार माजलगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती लतीभाई मोमीन यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच एकनाथ मस्के यांनी केले तर आभार उपसभापती डॉक्टर वसीम मनसबदार यांनी मानले. यावेळी जयसिंग भैया सोळंके यांनी आपल्या मनोगतातून शिक्षण व ग्रामविकास सातत्याने पाठबळ देण्याची ग्वाही दिली. पाहुयात NDM महाराष्ट्र न्यूजचा खास ग्राउंड रिपोर्ट. यानंतर अर्जुनराव यांचा सत्कार कर. खास सत्कार म्हणून तो छान आहे. यानंतर ओके. की सकाळी झोपेतून उठल्यानंतर जर डोळे तुम्ही उघडले आणि अवतीभोवतीचे जर काम पाहिले तर ते फक्त प्रकाशदादा सोळंके यांच्या मार्फतच आपल्या गावात झालेले. आपल्या गावानं ज्या सुंदरराव सोळंके साहेबापासून तर प्रकाशदादा सोळंके असतील, धैर्यशील काका सोळंके असतील यांच्या प्रयत्नातून जे काही आपल्याला काम मिळालेले त्याची जाणीव पण कदाचित आपण विसरलो. 2-2 हजार म्हणजे लीड आपण कमी दिली. 2000 मायनस असताना पण गावगाड्यामधल्या ज्या काही आपल्याला अडचणी असतात ते सकाळी ज्या काही आमच्यापर्यंत समस्या येतात तर आम्ही पहिलं उठून कुणाला भांडायला जात असतात आणि त्यांच्याकडून जर काम करून घेत असलात तर ते फक्त सोळंके घराणं आहे. आणि आप्पाचा, काकाचा, दादाचा वारसा घेऊन पुढे करण्याची जी क्षमता आहे, जे उपजत गुण लागतात राजकारणातले म्हणा, विकासाचे म्हणा आणि सार्वजनिक ठिकाणी ज्या ज्या समस्या असतात गावगाड्यातल्या त्या सगळ्या सोडवणूक करण्याची क्षमता जर कोणामध्ये असेल तर आदरणीय भैया साहेबांनी आज पात्रूड अंतर्गत आपण एक शाळा खोलीच्या उद्घाटनाचा भूमिपूजनाचा त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमासाठी उपस्थित या गावचे सरपंच आदरणीय लतीफ भैया या ठिकाणी उपस्थित, आदरणीय डॉक्टर मनसबदार साहेब या ठिकाणी उपस्थित, आमच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष संभाजी आबा या ठिकाणी उपस्थित, बाळूकाका शिंदे, मस्के सर, युसुफभाई, बाळासाहेबजी धुमाळ, अर्जुनरावजी नाईकनवरे, हाजी इसाभाई, रोहनजी घाडगे, इफ्तिकार पटेल, भुजबळ साहेब, पत्रकार ढगे, सर्व ग्रामपंचायतचे सदस्य, सोसायटीचे सदस्य, गावाचे नागरिक. खरं तर हे उद्घाटन एक फक्त प्रतिकात्मक म्हणजे आपल्याला दाखवायचं आहे. फक्त आता उद्घाटन आपण करतोय. गेल्या 35-40 वर्षापासून आपण सर्वजण हा मतदारसंघ आदरणीय दादांच्या पाठीमागे उभा आहे. सुरुवातीला दादा अपक्ष उभे होते आणि त्याच्यानंतर भाजपमधून 2दा आमदार राहिले, त्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये आले, राष्ट्रवादीमधून 2दा, आता ह्या 3री वेळेस ते त्या ठिकाणी आमदार आहेत. 2.5-3 वर्ष मंत्री राहिले. या पूर्ण प्रवासामध्ये जो अपक्षपासून जो प्रवास सुरू केला होता तो आतापर्यंतच्या प्रवासामध्ये या मतदारसंघातला प्रत्येक समाजातला, प्रत्येक जातीतला, प्रत्येक धर्माचा घटक हा दादांच्या पाठीमागे राहिला. आणि मला असं वाटतं की एवढ्या वर्षामध्ये काम करत असताना नुसते दादाच नाही तर आमच्या आजोबांनी सुद्धा या बीड जिल्ह्यामध्ये काम केलं. केजमध्ये आमदार म्हणून काम केलं, गेवराईमध्ये बिनविरोध म्हणून आमदार काम केलं, या माजलगाव तालुक्यामध्ये त्या ठिकाणी काम केलं. काम करत असताना
नुसतं राजकीय जीवनात नाही तर खाजगी जीवनामध्ये सुद्धा आम्हाला कधी जात पात धर्म उच्च नीच हे सगळं कधी आमच्या त्याच्यामध्ये बघितलं नाही. तुम्हाला एक सहज आमच्या आजोबांचा आणि आमच्या आजींचा किस्सा सांगायचा तर आप्पा बाहेर राजकारणी म्हणून फेमस होते म्हणून बाहेरचा कारभार बघायचे आणि आमच्या घरी कारभार आमच्या आजीच बघायचा आणि शिस्तप्रिय होत्या. आणि दादा आमचे आप्पा जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष होते आणि त्यावेळेस साहजिकच आहे बीडमध्ये त्या ठिकाणी अध्यक्षांना राहायला एक बंगला भेटायचा आणि जसं जुन्या काळी मंडळांची आता शान चालते तशा पद्धतीने जिल्हा परिषद अध्यक्षाला एक खानसामा भेटायचा. योगायोगाने मुस्लिम समाजाचे खानसामा आमच्या घरी होते. मग आमचे नातेवाईक त्यावेळेस ज्यावेळेस यायचे आमच्या आजीला म्हणायचे अरे आम्ही ह्यांच्या हातचं जेवणार नाही, मग तुम्ही एक तर करा नाहीतर ह्यांना बदलून घ्या, तुम्ही इतके जिल्हा परिषदेचे अध्यक्ष. तर आमच्या आजी त्यांना म्हणायचे की हे आमच्या परिवाराचा हिस्सा आहे, परिवाराचा हिस्सा तुम्ही पाहुणे या, जेवण तुम्हाला वाटलं तर जेवण करा नाही तर माझ्या हाताचं मी थोडाफार काहीतरी स्वयंपाक करेन, पण ह्यांना बदलायची भाषा करू नका. ही परिस्थिती त्यावेळेस आमच्या आजीने घेतलेली भूमिका होती. कोणाच्या स्वतःच्या नातेवाईकाला असं बोलणं आजच्या जमान्यात सुद्धा कठीण आहे. आमच्या आजीने त्यावेळेस त्यामुळे सांगायचंय कारण नुसतं राजकीय जीवनात त्या गोष्टी चालतात का हे दाखवतात का धर्मभेद नाही जातभेद नाही, हे खऱ्या जीवनामध्ये आम्ही मानणारे लोक आहोत. आणि त्याच्यामुळे आमच्या कुटुंबातल्या कुठल्याही सदस्याला आतापर्यंत या गोष्टींनी कधी शिवलेलं नाही आणि भविष्यातही शिवणार नाही ही ग्वाही मला या निमित्ताने आपल्याला निश्चितपणाने द्यायची. आज आपण नुसतं एक 10 लाख रुपयाच्या शाळा खोलीचं बांधकामाचं भूमिपूजन जरी केलं असेल तरी या विधानसभेला जवळपास 1 वर्ष झालं आहे आणि या 1 वर्षामध्ये खूपदा कार्यकर्त्यांनाही असं वाटतं की काय आधी आपण आपल्या गावातून दादाला निवड देऊ शकलो नाही म्हणून आपण जाऊन दादाला काम मागायचं तरी कसं, गावाची एखादी अडचण सांगायची तरी कशी. आणि जनरली आम्ही जिल्ह्यामध्ये किंवा राजकारणामध्ये बघतो एखाद्या गावाने लीड दिली नसेल म्हणून तिथे काहीतरी काम करायचे नाही अशा पद्धतीचे अनेक राजकीय लोक भूमिका घेतात. पण या गेल्या 1 वर्षामध्ये या गावामध्ये मला तुम्हाला यादी वाचून दाखवायची. जवळपास आता मातोश्री ग्राम समृद्धी पांदन रस्ते योजनेमध्ये पात्रूड ते नाकलगाव हा 1 किलोमीटरचा खडीकरणाचा रस्ता 16/9/2025 ला त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि त्याचं काम सुद्धा आपल्याला आता लवकर सुरू करायचंय. या ठिकाणी आपल्याकडे शाहू माध्यमिक विद्यालय या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी आपल्या गावचे आणि परिसरातले अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घ्यायला येतात. त्या ठिकाणी आपण एक व्यायामशाळा खुल्या ओपन स्पेस मध्ये तिथल्या आपण उभी करतोय. त्याला जवळपास 7 लाख रुपये आहेत, त्याची मान्यता या ठिकाणी भेटलेली. त्याच विद्यालयामध्ये खेळाची मोठी मैदानं तयार करण्यासाठी जवळपास वेगळे अजून 7 लाख रुपये म्हणजे खो खो सारखं व्हॉलीबॉल सारखं असं ते मैदान त्या ठिकाणी तयार करावं, थोडं काही त्याला रेस्ट ट्रॅक असावा, याच्यासाठी जवळपास 7 लाख रुपये आहेत. आता आपण शाळा खोली बांधकामासाठी 10 लाख दिले. आपल्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, तिथे डिलिव्हरी व्हावी आणि एक चांगली सुविधा त्या ठिकाणी असावी म्हणून 20 लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी आपण डिलिव्हरी रूम प्रस्तुतीगृह त्या ठिकाणी त्या बांधकाम करतोय. त्याचा कार्यक्रम आदेश या ठिकाणी झालेला आहे, त्याचंही काम आपल्याला लवकर सुरू करायचंय. त्याच प्राथमिक केंद्रामध्ये वेटिंग रूम करण्यासाठी सुद्धा 20 लाख वेगळे अजून त्या ठिकाणी आपण मंजूर केलेले आहेत, त्याचाही कार्यक्रम आदेश झालाय, त्याचंही काम सुरू करायचंय. आणि कब्रस्थानला आपल्याला तार कुंपण करण्यासाठी जवळपास 20 लाख रुपये आपण त्या ठिकाणी मंजूर केलेले, ते मंजूर झालेले आहे. त्याचा अजून तांत्रिक मान्यता होऊन त्याचं टेंडर होऊन त्याची काही वर्क ऑर्डर व्हायची ती बाकी आहे, ती 2025-26च्या अल्पसंख्याक मधून आपण त्या ठिकाणी मंजूर केलेली आहे. याचा जर हिशोब केला तर गेल्या 1 वर्षामध्ये जवळपास 80-90 लाख रुपयाची कामं ही फक्त 1 वर्षामध्ये या तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गत आदरणीय दादांनी कुठल्याही राजकीय परिस्थितीचा विचार न करता स्वार्थ न बाळगता 90 लाख रुपयाचे काम या ग्रामपंचायतीला दिले. आणि सर हे जे काय राजकारणाची पद्धत आहे मला असं वाटतं दादाशी बोललो आतापर्यंत या 40 वर्षामध्ये ना दादा कधी खूप मोठे कार्यक्रम घेऊन म्हणजे मी बाकीच्या आमदारांचं बघितलंय 5 वर्षातून एखाद्या गावाला 5 लाख रुपये दिले त्याचा कार्यक्रम मोठा घ्या म्हणून सांगतात. आपल्या गावाने तुम्हाला 90 लाख रुपयाचे त्या ठिकाणी कामं दिलेले तर आपण 10 लाख रुपयाच्या शाळा खोल्याचं एक करायचं म्हणून ते पण माझा आग्रह होता दादा हे करा कारण लोकांपर्यंत हे गेलं पाहिजे. या 40 वर्षामध्ये ना कधी दादालाही तेवढी ही सवय लागली की ह्याची खूप मोठी प्रसिद्धी व्हायला पाहिजे, 10-12 पेपरमध्ये त्या ठिकाणी ऍड आली पाहिजे,
किंवा कार्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही सांगा आहे लोकांपर्यंत पोहोचवा. पण इथून पुढची पद्धत राजकारणाची हीच राहणार आहे. जो बोलणार आहे त्याच विकल्या जाणार आहे. तुम्ही सोनं घेऊन जरी आज गप्प बसलात तर तुमच्या पात्रोडच्या बाजारात सोनं कोणी घेणार नाही. आणि तुम्ही माती घेऊन बसा, फक्त तुम्ही बोलत राहा, या पात्रोडच्या बाजारात लोक माती सुद्धा घ्यायला तयार राहतील. या पद्धतीची परिस्थिती आता आहे. त्याच्यामुळे काम छोटं असो किंवा मोठं असो, डंकीची चोटपे आपल्याला लोकांना सांगणं गरजेचं आहे. दादा गेल्या 40 वर्षापासून ही जी मेहनत करतात ना साहेब, ही मेहनत सोपी नाहीये. आज खूप लोक दादांवर टीका करतात, उठता येत नाही, बसता येत नाही, यांना आमदार व्हायचे. त्या येड्या लोकांनी एकदा मंत्रालयात यावं. ते 6 मजली मंत्रालयामध्ये दादा कशा पद्धतीने फिरतात, ज्यावेळेस या लोकांची, आपल्या सामान्य लोकांची कामं निधी मंजूर करून आणायचं. एका ऑफिसमध्ये दादा कसे जातात, तिथे नुसते पीए पाठवत नाही. दादा काय, दादा मोठे माणसं, दादा 4 पीए ठेवू शकतात. जर या ऑफिसमध्ये टूर लावून दे, जर त्या ऑफिसमध्ये. दादा प्रत्येक पत्र स्वतःच्या हातात घेतात, त्या अधिकाऱ्यापर्यंत जातात, माझी फाईल का अडली हे विचारतात, त्या लोकांचं काम का होत नाही हे विचारतात. आणि याच्यामुळे दादाच्या पाठीमागे लोक आहेत. सुरुवात पुनर्वसनांचे काम करण्यापासून सुरुवात झाली होती. त्यावेळेस दादा नवीन राजकारणात आले. आमदार लोकांना त्यावेळेस करता आलं नाही ते काम दादांनी जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे सभापती असताना शेतात बांधावर जाऊन ज्यावेळेस लोक सांगायचे आमचं गाव पुनर्वसित आहे, आम्हाला पैसे भेटले नाही, ती फाईल स्वतः दादा इथून कलेक्टर, त्यावेळेस तर खूप मोठा प्रवास होता, आता तरी एसडीएम आहे, त्यावेळेस ऍडिशनल कलेक्टर जिल्ह्यापर्यंत ती फाईल जायची, तिथून पुढे मंत्रालयात न्यायची, तिथून परत त्या मंत्रालयात फिरत राहायचं. स्वतः एक वकील पवार साहेब त्यावेळेस सरकारी वकील होते, त्यांना हाताशी धरून ह्या लोकांच्या फायली करत आले. म्हणून 40 वर्ष झाले लोक त्यांच्या पाठीमागे. आज ते विसरले नाही की आमच्या जमिनीला योग्य दादांनी मिळवून दिलं, योग्य पाणी आम्हाला मिळवून दिलं, हे आज लोक विसरलेले नाहीत. हेच लोक दादाच्या खऱ्या पाठीमागे. ते कदाचित एखाद्या कार्यक्रमामध्ये दिसणार नाही, एखादा कार्यकर्ता म्हणून ते दिसणार नाही, पण दादांच्या पाठीमागे हेच लोक आहेत. मला तरुण पिढीला सुद्धा विनंती करायची, ती संधी आता पुढे तुम्हाला आम्हाला भेटणार नाही. त्याच्यामुळे लोकांपर्यंत कसं काम घेऊन जायचंय याची जिम्मेदारी तुमची आणि आमची राहणार. दादा जे काही काम करतायत, जी मेहनत करतायत, ती लोकांपर्यंत पोहोचवायचं काम खास करून तरुण पिढीचं आहे. फेसबुक, व्हॉट्सअप हे आपण चालवतो, ह्याला उत्तर देत असताना कुठली चुकीची भाषा वापरण्याची गरज नाही. फक्त ही यादी जर टाकली वर्षभराच्या कामाची तर निश्चितपणाने विरोधकांना सुद्धा एक चांगलं उत्तर आपण त्या ठिकाणी देऊ शकू की आमचा नेता जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन, मतदानाच्या पलीकडे जाऊन काम करणारा माणूस आहे, हे सांगणं गरजेचं आहे. मला तुम्हाला ही सुद्धा विनंती करायची की आपण 2 मागण्या या ठिकाणी दर्गा रस्त्यासाठी आणि 11वी 12वीचं कॉलेज आपल्याकडे व्हावं याच्यासाठी मागणी केलेली आहे. दर्गा रस्ता हा आपण मार्चमध्ये निश्चितपणाने आपण मंजूर करायचा, टीपीसी मधून करायचा, काय त्याचं एस्टिमेट एक आपण बनवून घेऊ आणि त्याला जो काही निधी लागतोय तो कोणत्या हेडमधून प्रस्ताव करायचा, तो प्रस्ताव करून पुढच्या वर्षभरामध्ये म्हणजे 2026 संपायच्या आत आपल्याला कसा तो करून घेता येईल याच्याकडे निश्चितपणाने मी स्वतः वैयक्तिक लक्ष देईल. 11वी 12वीचा विषय आहे. आपण या शाहू कॉलेजला सुद्धा दादांनी एक पत्र त्या ठिकाणी दिलंय, शिफारस केलेली की ह्यांना वर्ग वाढवायचे असतील, 11वी 12वी पर्यंत जायचं असेल तर त्यांना सुद्धा शासनाने मान्यता देईल. आपल्याला सरकारी योजनेमध्ये जर ते बसवायचं असेल तर थोडा आपल्याला त्याचा अभ्यास करून जागा कुठे आहे काय आहे करत, मला वाटतं आपल्या दोन्ही माध्यमिक शाळेकरता आता जागा कमी पडतीये आणि त्याच्यामुळे आपल्याला जागेचा निश्चितपणाने या ठिकाणी विचार करायचा आहे. ग्रामपंचायतला विनंती करेल की आता हे गाव खूप मोठे आहे, नागरीकरण होणार आहे, भविष्यामध्ये तुमची नगरपंचायत भावी आमदार पाहिजे. मला भावी आमदार बनण्याची हौस नाही, पहिलेही नव्हती पुढेही नाही, पण मला माहिती आहे की दादा आमदार आहे आणि दादांनी आमच्यावर जिम्मेदारी दिली आहे की तुम्ही तरुण पिढी मिळून यावी विकासाला निधी आणतो तर चांगल्या पद्धतीने खर्च कसं होईल हे तुम्ही बघा. मला गावात जाताना झाडं लावलेली दिसली पाहिजे ते कोणी बघा, आपल्याला बघायचे. आपलं गाव सुंदर दिसलं पाहिजे ह्याची भूमिका आपल्याला ठेवायला लागेल. गाव स्वच्छ झालं पाहिजे ह्याची भूमिका आपल्याला ठेवायला लागेल. कुठल्या पदाची त्याच्यासाठी गरज नसते. आदरणीय अजितदादांनी ही एक चांगली गोष्ट आपल्याला आदर्श म्हणून घालून दिलेली आहे. आता हा जिल्हा आपण म्हणायचं सुधरू शकत नाही. दादा आले, आज नगर रोड बघितलं तर असं वाटतं बारामतीचा रोड आहे. आज जर कोणी कलेक्टर ऑफिसकडे जर कोणी गेलं तर तुम्हाला दिसेल की हा बारामती सारखा रोड त्या ठिकाणी दिसायला लागला, शोभायला लागला, काहीतरी चांगला रस्ता दिसतोय. बीड जिल्ह्याची शान आदरणीय अजितदादा बांधू शकतात आणि त्याच्यासाठी तुमच्या सर्वांचं सहकार्य लागणार आहे. नुसतं मतदान रूपी नाही तर गावाच्या विकासामध्ये बारीक गोष्टींवर लक्ष देणं, गाव स्वतः स्वच्छ ठेवणं, स्वतःच्या सवयी स्वतः बदलणं,
या गोष्टी तुम्हाला आम्हाला करायला लागतील, तर पुढची पिढी आपल्याला चांगलं म्हणणार आहे. नाहीतर किस दलदल में फसा के गए हमारे पूर्वज हेच म्हणणार आहेत लोक आपल्याला. अशा पद्धतीने कधी होऊ नये ही एवढीच विनंती मी आपल्याला करतो. भविष्याच्या सगळ्या कामांमध्ये युसुफभाई असतील, सगळे असतील, एक ग्रामपंचायत नाही तर गावचे आपण लोक म्हणून या मतदारसंघाचं काहीतरी देणं लागतो म्हणून, पक्ष कुठलाही असो, आपण एक गावचं देणं लागतं म्हणून सकारात्मक कामासाठी सगळ्यांनी एकत्रित यावं. त्याच्यासाठी मी निश्चितपणाने त्या ठिकाणी कटिबद्ध आहे. आलेल्या अडचणीमध्ये मग ती कोणाची असो, त्याला पक्ष बघितला जात नाही, जात बघितला जात नाही. मी 100% तशा लोकांच्या व्यक्तींच्या पाठीमागे एवढीच ग्वाही या निमित्ताने देतो की भविष्यात तुम्ही आम्ही मिळून या गावाला एक चांगलं रूप मिळवून देऊ, एवढी शब्द मला आपल्याला या निमित्ताने द्यायचा, माझी जागा घ्यायची. धन्यवाद.